शिवाजी पहिल्या अवतारी, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी, केली आरास नाना परी, न्हाऊ घालती दासी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो. शुभांगी ताई, आली काय बाळाची आत्या? रिंकू, आलता का मीनाक्षीचा फोन? नाही नाही, मीनाक्षी ताईचा फोनच नाही आला. थांबा, मी मनीषला फोन करून पाहतो. बापा, नाव ठेवायचा कार्यक्रम आत्याच हजर नाही. जेवणांदी मीठ नसल्यासारखं कसं शुभांगी ताई? सविता, गाड्या लेट होतात, आपल्या हातच्या हात काय येईनच. थांब, मनीषच्या बाबाला विचारतो मी. पण घे, आई चालल्या गेल्या. मला विचार, आता काही नेलं नाही नेलं सांगितलं बी नाही आईनं. सविता, तू गेलीच नाही का अजून रिंकूच्या घरी पाळण्यात घालायच्या कार्यक्रमासाठी? काय कार्यक्रम झाल्यावर जाशील का मग? राजाजी, एवढं ठसन करू नका तुम्ही. रिकामी नव्हती काही मी. आज दिलं का आणून तुम्ही काही कपडे लत्ते काय काय नाही लागते? तर तुमच्या आईनं तर काय नेलं काय नाही नेलं सांगितलं बी नाही मला. रिकाम्या हाताने कधी गेली म्हणून तशी झाली. कमावती भावजाई असून मला सगळं विचार आहे. राजाजी, जा तुम्ही तुमच्या कामावर. समजते मला सगळंच, समजते, पण उमजत नाही ना. चल, मला तर वाटते दुकानावर जावा. जवळच्याच पैशानं साडी घ्या एखादी आणि एखादा ड्रेस घ्या लेकराले. नाही नेलं माझ्या सासून तर म्हणीन ना, सासू सुनी आल्या पण काहीच नाही आणलं म्हणून. पहिले तर रिंकूताची सासू चबरी आहे. जाऊ दे ना, घरांनी कधी बाई सांगितली किती पैसे द्यायला लागत होते. आता मै सासू सगळंच करून राहिली ना. आता मला आयडिया समजली, प्रेमानं कसं करून घ्या लागते सासूबाई जवळून. जाऊ दे, सासूबाईला बी खुश करतो साडी ड्रेस घेऊन. सविता, आईनं नेलं वाटते काहीतरी हातात थैली दिसली मला आईचे. जाऊ दे राजा, काय लय सांगतं, तशी उभं येत नाही ना हे. चला आता जेवण करतो, ऑफिसला जातो. सविता, सविता गेली नाही का अजून? सविता का गेली नाही का तू रिंकूच्या घरी? इकडे कुठे चालली? संगीता काकू, मी दुकानात चालली. रिंकू ताईसाठी छानशी साडी आणतो आणि बाळासाठी ड्रेस आणतो. आई गेल्या ना, आलीच मी अर्ध्या घंट्यात. काय फेमा सविता, पहिल्या दिवशी आणून ठेवा बाई सगळं. भावजाई तर पहिले पाहिजे ननाच्या घरी. काय म्हणत असतील सगळ्या बाया तुले? भावजाई आली नाही, भावजाई आली नाही. चल आमच्यासोबत. राहू दे, नंतर देजो. नाही नाही काकू, भावजाईला तर काही पहिले द्यायला लागते, नाही तर सगळ्या बाया म्हणतील ना माही बाई ड्युटी करते भावजाई आणि भावजाई पाहिजे खाली हात आली. मला साडी आणतो मी. जा तुम्ही जा, आलीच मी तुमच्या मागून. गंगाबाई, असंच आहे आजकाल, कोणाला वेळ नाही आहे कोणासाठी. काही आठवलं की चला वेळेवर धावत पाहिजेत. मग चल, आपल्याला वेळ होऊन राहिला, कार्यक्रम आटपून जाईल, काही फायदा नाही मग जाऊन. बरोबर आहे संगीता, चल. मनीष, खूप चांगला कार्यक्रम चालू आहे, पण मीनाक्षी आली नाही अजून. बाबा, तिची ट्रेन लेट झाली म्हणून आली नाही अजून. फोन आला होता तिचा. जाऊ दे ना, काही सांगू नका अंदर. आता कार्यक्रम होईपर्यंत येतेच. बात मी तिला घ्यायला जातो. म्हणजे मीनाक्षी आली नाही का अजून? मनीष, तू तर म्हणस की 10 मिनिटात पोहोचते ते घरी. अरे शुभांगी, शांततेनं राही ना. आज नको वचवच करू, सगळं काही व्यवस्थित होते. आता ट्रेन काय आपल्या हातातली आहे काय? एखादं गाणं मोठं म्हण शांताबाईच्या जवळून. जाय, काही काळजी नको करू, मनीषी जाते घ्यायसाठी. बरोबर आहे तुमचं मनीषचे बाबा, सांगाने लागणार. तरी म्हटलं होतं बरं पोरीले, भावजाई फुगणारी भावजाई आहे, लवकर ये, पहिल्याच दिवशी ये. पण नाही, मग कोण ऐकते? मनीष, इकडे या मनीष. हे बाया म्हणजे ना बाबा, माणसाचं अर्ध डोकं खाली असते, पुरं डोकं खाली करून टाकतात. आता पा रिंकू काय म्हणते, तर येतो मी 5 मिनिटात. शांताराम भाऊ नाही आली अजून. शांताराम भाऊ आली की मज्जाच मज्जा सगळी. मला माहित आहे ना, मीनाक्षी मुद्दामून नाही आली. आले का मनीष? आलो ना, आलो ना. काय झालं रिंकू, कार्यक्रम सोडून इकडे कोण आली तू? सगळं बरोबर चालू आहे ना? मनीष, सगळं काही बरोबर चालू आहे, पण तुमची बहीण मनामनात अडथळे आणते. सांगितलं होतं ना कालच घरी या म्हणून, अजूनपर्यंत पत्ता नाही. सगळ्या बाया म्हणून राहिल्या बाळाची आत्यानी आली, बाळाची आत्यानी आली. तुम्ही म्हणा 10 मिनिटात पोहोचते म्हणून.
झालीच नाही का 10 मिनिटं? रिंकू, ट्रेन लेट आहे मीनाक्षीची. आपल्या हातची आहे का ट्रेन? नंतर बिन कार्यक्रम तर नाव ठेवायचा. पालन घराचा कार्यक्रम झाला ना. अलग अलग कार्यक्रम असते काय? माहित आहे का तुम्हाला काही? चालले मोठ्या गोष्टी करायला. मी म्हणतोच ना, तुमची आई नाही तर तुमची बहीण, दोघीपैकी कोणाचा बी एकाचा अडथळा असतेच माझ्या कार्यक्रमांनी. रिंकू, डोकं शांत ठेव जरा. बाया काय म्हणतील? आता मला म्हणायचं नाही, मी कोणी बैरी उभं करून तिच्या हातून नाव ठेवून घेतो. मग तुम्ही मला म्हणायचं नाही की रिंकू असं कोण केलं, रिंकू तसं कोण केलं. आईला सांगतो मी, थांब म्हणून थोडा वेळ. रिंकू, मीनाक्षीला राग येईन. बाळासाठी एवढ्या दुरून येऊन राहिली ते नाव ठेवायले. आणि काय म्हणेन मग? कशाला बोलावलं म्हणेन मला? तुमच्या मनात असं करणं होतं तर राहू दे ना. सांगू नका मला तुम्ही काय आहे तर. तुमच्या आई जाऊन सांगा. रिंकू, मलाच कण्याचा रस्ता काढायला लागेल. मीनाक्षी, नाही नाही, मीनाक्षी राग भरेन अजून. तिचा राग लय खराब आहे. मग रिंकूचं तिथंच ना भांडण भाव. नाही 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 नाही. बाबा, पाहिजे बरं मीनाक्षीचा फोन येईन तर. काय म्हणीस? काय म्हणते रिंकू? मला ऐकू आलं सगळं. चुप बसा मग ऐकू आलं तर. रिंकू एखाद्या दिवशी काय करीन मलाच माहित नाही. किती वेळा सांगतो रिंकूले, रिंकू डोकं शांत ठेव, रिंकू डोकं शांत ठेव. पण रिंकूचा पावर नाही पावला जात. अरे मनीष, का रे आली काय मीनाक्षी? आई, मी ते सांगायसाठी आलो. बाकीचा कार्यक्रम करून घ्या. नाव ठेवायचा कार्यक्रम नंतर करजा. ठीक आहे जावई बा, बाहेर गावून येणं म्हणजे वेळ लागतेच. बाकीचा कार्यक्रम आटपून घेऊ आपण, नाव नंतर ठेवू. बाळाच्या आत्याल्याशिवाय कसं काय नाव ठेवल्या जाईल? हो शांताबाई, तसं करू मग. तोपर्यंत मीनाक्षी पण येते. रिंकू, सांगितलं मी आईले, आता काही काळजी नको करू. चला बाबा. शांताबाई, एक काम करू ना आपण, जेवण करून घेऊ सगळं जण. मग आई, सगळे उलटी उलटी कार्यक्रम करता काय? राजा नाव ठेवायचं पहिले जेवण करून घेता काय? रिंकू बेटा, काय हरकत आहे? जेवण बी केली पाहिजे तर. आपलं मन सोपा असलं रिंकू, सगळं चांगलं होते. बाहेर गावून आलं, वेळ लागते ना कोणाला. कोण अशी करून राहिली तू? चल सुषमा, सविता, पुष्पा, कौशल्याबाई, चला सर्वजण हॉलमध्ये. चला आपण जेवण करून घेऊ पहिले. चल रिंकू. पिंकी, चिंट्या, सोने, शुभांगीताई, काही काळजी नका करू तुम्ही, सगळं व्यवस्थित होते. मैयाई बाई कशी करून राहिली माझ्या घरांनी, माझ्या हिशोबानं पाहिजे तर मैयाईच करून राहिली. चला सगळ्याजणी. रिंकू, काही ननद संग भांडण गिणन काही केलं तर काय? अजून आली नाही. इतकी माय बी ननदची वाट पा लागून राहिली. चल सविता. रिंकू, काही रिंकू राग नको येऊ देऊ, आता कमी जास्त होतच असते रिंकू. चल सुषमा, काही झालं आपलं जेवण खाऊन राहून जाईन. चल चल. किती दिवसापासून पालन करायचा कार्यक्रम राहिला होता. आज करू उद्या करू, आज करू उद्या करू असं वाटलं. आता काही अडथळा येणार नाही. शेवटी या अडथळा आणलाच मीनाक्षीनं. मला वाटलंच काही ना काही गुण दाखवीन म्हणून. आता येऊ दे फक्त. कसं मा पोराचं नाव ठेवायचं राहिलं तर नाव शोधून ठेवलं रात्रभर जागून. चल रिंकू, चला रे सगळं झालं. घर जायला वेळ होते रिंकू अजून. चल आम्ही जेवण करतो आणि जातो घराकडे रिंकू. येऊ एखाद्या दिवशी अजून. ठीक आहे पुष्पा काकू, तुमच्या विचारानं. रिंकूचा स्वभाव बदललाच नाही अजून. अक्कल नाही तिले. सासू सासरे नवरा किती चांगले आहेत म्हणून. आपण डोक्याला शांत ठेवा. एखाद्या दिवशी धिंगाणा करून टाकीन. ये ना उशिरा येते तर नाव ठेवायचं काम एवढं कोणतं काय काय बक्षीस भेटून राहिलं? नाही नाही, मला रिंकूचा लय रागून राहिला. अशी नव्हती रिंकू पहिले. आता रिंकूचा स्वभाव जास्तीत जास्त उग्र होत चालला. शांताबाई, रिंकूला लय राग आला शांताबाई. चल मी बसतो जेवण करायला. तू थांब रिंकूसाठी शांताबाई. हा पुष्पा, समजलं मला रिंकूचं कसं आहे तर. बरं झालं सगळे जण चांगले आहेत. घेणं रिंकू बाळाले दूध पाजणं. माहिती पुष्पा, थांब पुष्पा, जाऊ नको सध्याशी. बाळाले पाहतो मी. जरा दाट दपट करतो रिंकूले. लेकराली घेऊन राहिली. शांताबाई, जाय शांताबाई तू. जाय जाय, मी पाहतो इकडे. म्हणून तर घरून भाजे संग स्वतःच्या आई संग ठसन करून आली. अतिशय ठसन करायला पाहिजे. कोणी ऐकत नाही म्हणा ठसन. रिंकू, शांताबाई, करा ना जेवण चालू आता. शुभांगीताई, रिंकू अजून बाहेर आल्या वाटते नाही? जेव जेव शांताबाई. त्या बाहेर संग डबल बी जेवली. कोण म्हणते तुले? इन बाईचाच घर आहे.
तोपर्यंत भूक लागतेच तुले. करा, पोटात कावळे अडलवून राहिले. नाश्ता करून बी नव्हती आली घरून मी. आम्ही तर करतो बे जेवण चालू आता. सविता, तू कर ना. तुला कोण मना करून राहिलं काय? आता इंदे संग बसली, मला इंदे संग जेवण करायला लागते. तू जेवण चुपचाप. अरे मनीष, काही लागलं तर वाळजो रे इकडे. हो आई, तुम्ही जेवण चालू करा ना. तुम्ही अजून चालूच नाही केले. काय भाई मनीष, शोभते काय हे? एवढा मोठा पोरगा झाला आणि आंब्याची काय एक एक फळ कापून वाढतं काय? सगळा आंबा आणि एक एक. आपल्याला तर नाही पाहिजे बा आंब्याची फोड. काकू, अजून याच आहे ना. बुंदीचे लाडू आहेत, आंबा आहे एक एक, गुलाबजामुन आहे, सर्वच आहे. तुम्ही फक्त शांततेनं जेवण करा, मी आणतो सगळं. अरे गोपाल, सुशांत, आण ना ते गुलाबजामुनचे बकेट आण ना. आणा आणा लवकर आणा, बायाचे जेवण चालू होऊन राहिले. आलो आलो. सुषमा, आरामात जेव. गुलाबजामुन तर येऊन राहिले. नाही या वेळेला मला माझ्या मनात चाललायच रागायला. पण या वेळाने येत असते काय कोणी? असा बारशाचा कार्यक्रम मी कुठंच नाही पाहिला. पहिले नाव ठेवणं, मग जेवणाचा कार्यक्रम करणं असं पाहिलं. पण आई काही चालू देत नाही. पाहि ना, वहिनी आली. 2-2 वेळा वहिनीला फोन करून हाव येतो. वहिनी या, वहिनी या. स्वागत आहे तुमचं वहिनी. हातांनी गिफ्ट दिसलं म्हणून स्वागत म्हणते, आणि तशी विचारत बी नाही मले. हो आली ना रिंकूताई, आली. हे घ्या रिंकूताई, गिफ्ट घ्या. तुम्हाला छानपैकी साडी, बाळाला छानपैकी ड्रेस आणला मी. काही आवश्यकता नव्हती वहिनी आणायची. माहिती आली का सविता? आता चिन राहिली काय? हो आई, आता चिन राहिली. दुकानावर गेली होती ना मी. रिंकूताईसाठी साडी आणली, बाळासाठी ड्रेस आणला. हे घे आई. पण घे रिंकू, मी म्हटलं का नाही ती वहिनी रिकाम हाताने येत नाही म्हणून. सविता, नसतं आणलं तर चाललं असतं. मी तर आणलंच होतं. आणलं तर. आई, आणलं का तुम्ही? पाय, मला सांगितलंही नाही. आता झालं का नाही डबल. पहिलेच तर रिंकूताई साड्या घालत नाहीत. पहा मग, नाही तर राहू द्या, मग वापस घेऊन जाईन मी. सध्याचं ठेवून द्या. सविता, असं म्हणता का तिच्या समोर? तिला ऐकू येईन ना. घ्या आई. सविता, आता पंगत बसते दुसरी. तू जेवण करून तिचं पंक्तीन घ्या आता. आई, तुम्ही केलंय काय जेवण? जराशी काही सुनीची वाट नाही पाहिली, बाय एखादा फोन नाही केला. वा आई, पोरीच्या घरी आल्यावर तर सुनीले तुम्ही भुलूनच गेले. पहा बरं, आता एवढी सेवा करून राहिली मी तुमची. चल रिंकू, अंदर ठेवून देतो गिफ्ट. ठेव कुठे साधी. जाताना त्या वहिनीला वापस देऊन देतो. डबल देऊ नको आई. पहिले तुम्ही साड्या घालत नाही. रिंकूताई, गंमत केली. खरंच वाटलं का तुम्हाला? तुमच्यासाठीच आणलं मी. वहिनी, ओवी ओजस त्याला नाही आणलं तुम्ही? नाही ना, ट्युशनला गेले होते ना ते. तुमचे भाऊ ड्युटीवर गेले. बाबा आले असतील ना? ते काही माहित नाही मला. असतील तिकडे बसलेले माझ्या सासऱ्याजवळ. जा तुम्ही घरात. पंगत बसले की जेवण करून घ्या. रिंकूताई, तुम्ही? उपास आहे मला. अरे बापरे, चला बापा, मी घेतो जेवण करून. मग नाही, पहिले विचारून घेतलं ते पुरते रिंकूताई. नाही तर मग कसं होते, भाऊजीने मनातली विचारपूसही नाही केली जेवण करायची, म्हणून तुम्हाला विचारपूस करून राहिली मी. चला करतो मग मी जेवण. आजकाल भाऊजीला बी माझ्या मोठ्या गोष्टी येऊन राहिल्या. अळानी तर होती पहिले, आता पाहिजे ना मोठी ड्युटी करते, चपर करते, सगळ्याच गोष्टी करते आता. नाही तर मला लग्नाच्या पर्यंत मला भेट जाय. रिंकूताई करता तोंड ना दुखे तिचं. आणि आता बापा, सगळ्याचे जेवण वाटपत आले तरी पत्ता नाही माझ्या ननदचा. पाहि ना मीनाक्षी ताईचा. मला माहित आहे ना, सगळं कार्यक्रम येईन तरी येणार नाही. मीनाक्षी ताई, आले का तुम्ही? या. मनीष, आई आल्या ताई आल्या. माझीच आठवती वाटते. मीनाक्षी, किती वेळ गेला तू? वाट पाहू परेशान झालो आम्ही. रिंकूला वाटलं बाळाची आती आली नाही अजून नाव ठेवायसाठी. नाव ठेवायचं राहिलं ना. आई, शांत राही ना, तिला पाणी पिऊ दे. किती दुरून आली ते. आता पुढचे कार्यक्रम होतातच आता. मनीष दादा, काही काळजी न करू नका. आता मी सगळं संपूनच आली. मी इथंच राहणार आहे आता. संपलं माझं शिक्षण. अरे बापरे, आता ही होती माझ्या संग भांडणं करायला राहते वाटते. बापा, विनाकारण बोलावलं. नाही.
म्हणूनच पुरीची पुरी बॅग घेऊन आली हे. मनीष घे तिची बॅग. चल चल मीनाक्षी, हात पाय धु. हो आई, चल. चला वहिनी, फ्रेश होते मग. हो हो. वहिनी, तुम्हाला खुशी नाही झाली मी आल्याची? आल्याबरोबर खुश होते तुम्ही. आता सगळं आटपून आली म्हटलं तर तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजले वहिनी. नाही नाही, मीनाक्षी ताई खूप खुश आहे मी, खूप खुश आहे. चला. अरे बापरे, आता रिंकू फसली तू.